नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं तलाठी भरती 2023. आपण तलाठी भरतीत होणारे पेपर बघत आहोत. तर आज दिनांक 4 सप्टेंबरचा पेपर बघणार आहोत आणि होणारे पेपर हे आपण पूर्णतः स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023मध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक पदके मिळाली? कोणत्या राज्याला सर्वाधिक पदके मिळाली असा प्रश्न विचारला गेला होता. तर त्याचं योग्य उत्तर होतं महाराष्ट्र. हे उत्तर ज्यांनी दिलं असेल त्यांचं अगदी योग्य असणार आहे. आणि पदके किती मिळाली होती असं विचारलं असेल तर 161 पदके आणि त्यात होते 56 पदके हे सुवर्ण होते. गोल्ड मेडल 56 होते. लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना यावर प्रश्न विचारला गेला होता. कदाचित संस्थापक विचारले गेले असतील. हा प्रश्न फार वेळेस रिपीट होते, त्यामुळे व्यवस्थित माहिती असू द्या सत्यशोधक समाजाबाबत. आणि त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर त्याची स्थापना झालेली आहे 1873 रोजी. 1873 साली त्याची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना हा सुद्धा प्रश्न फार वेळेस रिपीट झाला आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. आर्य महिला समाजाचे संस्थापक होत्या पंडिता रमाबाई आणि स्थापना झाली 1883 रोजी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडला? तारीख विचारलेली होती आणि तारीख आहे 13 एप्रिल 1919 रोजी हा हत्याकांड घडला होता. आणि त्या दिवशी कोणता सण होता? तर बैसाखी हा सण होता. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सण कोणता होता? बैसाखी हा सण होता. आणि कुठे झाला आहे? तर अमृतसर येथे. अमृतसर येथे. कोणी केलं आहे? तर त्यावेळेस जनरल कोण होता? जनरल डायर याने आदेश दिलेला होता. आणि चौकशीसाठी कोणती समिती, कोणतं कमिशन नेमलं होतं? तर ते होतं हंटर कमिशन. सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या, कोणत्याही गोष्टीवर पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार पुरुष स्त्री यांच्या साक्षरतेतील फरक किती आहे? पुरुष आणि स्त्रियांच्या साक्षरतेतील फरक विचारला होता, तर तो फरक आहे 16.68. तर 16.68 कसा? तर जी पुरुषांची साक्षरता आहे ती 82.14% आहे भारताची. भारताची 82.14% आहे. तर महिलांची आहे 65.46%. आणि या दोघांची वजाबाकी करून आपण काढलं तर हेच उत्तर येईल 16.68%. आणि त्यानंतर जी पूर्ण भारताची आहे एकूण साक्षरता जी आहे ती आहे 74.04%. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? अतिशय सोपा प्रश्न विचारला होता. ते महात्मा फुले यांचं पुस्तक आहे, आपल्याला माहितीच असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल प्रश्न विचारला होता, कोणाला मिळाला आहे? आणि ऑप्शन कदाचित वेगळे असतील, पण मिळालेले जे आहेत त्यांचे नावं मी खाली दिलेले आहेत. तर मिळालेलं आहे वि स खांडेकर यांना. वि स खांडेकर यांना कोणत्या वर्षी मिळाला? तर 1974 साली मिळाला. त्यानंतर वि वा शिरवाडकर यांना 1987 साली. वर्ष कदाचित मागे पुढे होऊ शकतं, थोडं ॲडजस्ट करून घ्या. विंदा करंदीकर जे आहेत त्यांना 2003 साली मिळालेला आहे. तर भालचंद्र नेमाडे रिसेंटली कोणाला मिळाला हा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. तर त्याचं उत्तर होतं भालचंद्र नेमाडे. तर यांना मिळालेला आहे 2014. बहुतेक हे ऑप्शनमध्ये विंदा करंदीकर हे ऑप्शनमध्ये होते, तर विंदा करंदीकर हे उत्तर बरोबर असणार आहे आपलं. पुढचा प्रश्न, वनस्पती पेशीचा शोध कोणी लावला? वनस्पती पेशीचा शोध, तसा पेशींचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. पण त्यांनी जो शोध लावला त्या मृत पेशी होत्या, मृत वनस्पती पेशी होत्या, मृत पेशी होत्या. त्यामुळे कदाचित हे उत्तर त्यात ऑप्शननुसार ठरवता येईल आपल्याला कोणतं उत्तर असेल. आणि एक नाव हे सुद्धा आहे मॅथियास जॅकब श्लेडेन किंवा मॅथियास श्लेडेन असं नाव जर असेल तर हेही कदाचित बरोबर असू शकतं, कदाचित. पुढचा प्रश्न, RTI ॲक्ट 2005 मधील प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे? जर प्रकरण 2 असेल तर ते माहितीचा अधिकार व सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने याशी संबंधित आहे. आणि जर अनुसूची असेल, अनुसूची 2 म्हणजेच शेड्यूल 2 जर असेल तर ते संबंधित आहे ज्या संस्थांना माहितीचा अधिकार हे लागू होत नाही किंवा त्यांच्याकडून माहिती मागवणे हे शक्य नाही किंवा त्यांच्याकडून माहिती मागवली जाऊ शकत नाही, अशा संस्थांची लिस्ट अनुसूची 2मध्ये दिलेली आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, RTI कायद्यानुसार सर्वात जास्त तक्रारी कोणत्या प्रशासकीय विभागातून येतात? RTI कायद्यानुसार सर्वात जास्त तक्रारी कोणत्या प्रशासकीय विभागातून येतात महाराष्ट्रातल्या? ते विचारलं होतं. तुम्ही मला याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये देणार आहात. कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर सांगा.
तुम्हाला काय वाटतंय कोणता प्रशासकीय विभाग असेल? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती कावेरी नदीची उपनदी नाही? नाही असा प्रश्न विचारला आहे. कोणती नाही? तर यापैकी जी तुंगभद्रा आहे ही कावेरी नदीची उपनदी नाही. तर ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीची ही उपनदी आहे तुंगभद्रा, लक्षात असू द्या. पुढे बाकीच्या नद्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे बाकीच्या नद्यासुद्धा व्यवस्थित करून जा. आणि बाकीच्यामध्ये कोणत्या ज्या भारतातील नद्या आहेत, भारतातील नद्यांवर जास्त फोकस आहे, महाराष्ट्रातील नद्यांवर पाहिजे तेवढा फोकस नाही आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील भाग 2 कशाशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील भागांवर प्रश्न विचारला गेला आहे. तर भाग 2 जो आहे तो नागरिकत्वाशी संबंधित आहे. भागांवर एक व्हिडिओ बनवायचा का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. राज्यघटनेचे जे भाग आहेत त्यांवर व्हिडिओ बनवायचा का? बनवू शकतो आपण. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील कलम 23 कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 23 मूलभूत हक्क यांमधील कलम आहे, तर ते आहे मानवी अव्यापार आणि वेठबिगारी यास बंदी या संबंधित हे कलम आहे, कलम 23. आणि आपला व्हिडिओ आहे मूलभूत अधिकारांवर, मूलभूत हक्कांवर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये सोडून देईल, कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा. ती बघून घ्या, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत मूलभूत हक्कांवर, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. पुढचा प्रश्न, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली फार वेळेस रिपीट झालेला आहे, जवळपास 3 ते 4 वेळेस हा प्रश्न रिपीट झाला आहे. तर याचे लेखक आहेत पु ल देशपांडे. पु ल देशपांडे हे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, आनंद यादव यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? आता थोडासा इथं चेंज दिसतोय की लेखक देऊन त्यांचे पुस्तक विचारले जात आहे. खालीलपैकी कोणते पुस्तक त्यांचं आहे? पहिले पुस्तक देऊन लेखक विचारत होते, आता लेखक देऊन पुस्तक विचारत आहे. असाही काहीसा थोडासा पॅटर्न दिसतोय आपल्याला, त्यामुळे हे सुद्धा थोडंसं काळजीपूर्वक बघा. हे थोडे टफ जातात असे क्वेश्चन्स, त्यामुळे आनंद यादव यांचं जे पुस्तक आहे ते आहे गोतावळा. ऑप्शननुसार सांगतोय, ऑप्शनमध्ये जर गोतावळा असेल तर ते करेक्ट असणार आहे. मला ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली त्यांच्यानुसार गोतावळा हे आहे. पुढचा प्रश्न, RTI कायदा यामधील कलम 20 कशाशी संबंधित आहे? RTI कायद्यामधील कलम 20 विचारलं आहे, तर ते संबंधित आहे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा दंड या संबंधित आहे. तर त्यांचं जे आहे ते 25,000पर्यंत दंड ठोठावण्याचं अधिकार या कायद्यामार्फत आहे. या कायद्यामार्फत 25,000पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. दर दिवशी 250 रुपये याप्रमाणे दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी तरतूद कलम 20मध्ये आहे. त्यामुळे आता कलमांवर सुद्धा RTI ॲक्टमधील प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे RTI कायदा व्यवस्थित करणे भागच आहे आपल्याला. पुढचा प्रश्न, 2001 ते 11 दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर काय होता? 1 ते 11 दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर इथे तुम्हाला 15.99 दिसत असेल, तर हे आहे महाराष्ट्राचं लोकसंख्या वाढीचा दर आहे. तर भारताचा लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो आहे 17.7, म्हणजे 17.64 आहे ॲक्युरेटली जर घेतला तर, पण ॲप्रॉक्सिमेटली 17.7 आहे. दोन्ही लक्षात असू द्या, काही विचारलं जाऊ शकतं. जे ऑप्शनमध्ये असेल त्यानुसार याचं उत्तर करेक्ट येईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी पुरुष साक्षरता 90% जास्त असलेले राज्य कोणते? आणि आपल्याला आपसूक वाटून जाईल की केरळ असेल, पण केरळ इथं ऑप्शनमध्येच नाही आहे. ऑप्शनमध्येच केरळ नव्हतं, तर इथे याचं योग्य उत्तर असणार आहे मिझोराम. मिझोराम हे जे राज्य आहे इथे 90%पेक्षा पुरुष साक्षरता जास्त आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. मणिपूर जे आहे, मणिपूरमध्ये जे आहे ते आहे 83.58% आहे. त्यानंतर मिझोराममध्ये जे आहे ते आहे 93.35%. उत्तराखंड जे आहे तिथे आहे 87.40 आणि कर्नाटक जे आहे तिथे आहे 82.47. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 7 कशाशी संबंधित आहे? बघा, पुन्हा नागरिकत्वावर प्रश्न आहे. नागरिकत्वावर फार प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले जात आहेत. 1 किंवा 2 प्रश्न कंपल्सरी नागरिकत्वावर आहेत. तर कलम 7वर प्रश्न आहे. कलम 7 कशी संबंधित आहेत? तर भारतातून स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या नागरिकांच्या नागरिकत्वासंदर्भात हे कलम आहे, कलम 7. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात दिलेले आहेत? मूलभूत कर्तव्यावर सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे आता.
आणि मूलभूत कर्तव्य हे 51A मध्ये दिलेले आहे. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. मूलभूत कर्तव्यांवर सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तो बघायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन चेक करा तुम्ही. कमेंट सेक्शनमध्ये मी कमेंटमध्ये सोडून देईल. पुढचा प्रश्न, स्माईल 75 ही योजना कशाशी संबंधित आहे? तर याचं ऑप्शननुसार उत्तर येईल. जर ऑप्शनमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या कल्याणासाठी असेल तर हे योग्य उत्तर असेल. भिक्षेच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींचे सर्वसमावेशक पुनर्वसन असेल तर हे योग्य उत्तर असणार आहे. किंवा 2025-26 पर्यंत या योजनेला 100 कोटी रुपये असा निधी पुरवला जाणार आहे. ही अतिरिक्त माहिती आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना. भारत सेवक समाजसुद्धा फोकसला आहे फार, त्यामुळे यावर सुद्धा डिटेलमध्ये थोडासा स्टडी करून जा. या समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. कधी केली? तर एक्झॅक्ट तारीख आहे 12 जून 1905 रोजी. 1905 रोजी पुणे येथे केलेली आहे. पुण्याशी संबंधित फार संघटनांचा प्रश्न विचारण्याचा कल दिसून आलेला आहे. त्यामुळे पुण्याशी संबंधित किंवा पुण्याशी संबंधित समाजसुधारक जे आहेत, समाजसुधारक त्यांच्या संघटना यांच्यावर फार फोकस राहिलेला आहे, त्यामुळे ते व्यवस्थित करा. पुढचा प्रश्न, कायमधारा पद्धत कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सुरू केली? कायमधारा पद्धत, कायमधारा, महालवारी, रयतवारी यावर फार प्रश्न विचारले जात आहेत. तर कायमधारा जी सुरू केली ती लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि कधी तर 1793 साली. 1793 साली त्यांनी ही योजना सुरू केली, ही पद्धत सुरू केली होती. आणि कुठे तर बंगालमध्ये सुरू केली होती, बंगालमध्ये. आणि महालवारी आणि रयतवारी यांचं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कमेंट सेक्शनमध्ये महालवारी आणि रयतवारी यांचं वर्ष आणि तिथे त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता किंवा कोणी सुरू केली होती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मागे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. पुढचा प्रश्न, 3 कप्प्यांचे हृदय असणारे प्राणी कोणते? 3 चेंबर्ड हार्ट आपण म्हणतो, तर ते प्राणी कोणते? मोस्टली जे उभयचर प्राणी असतात, जे ॲम्फिबियन्स असतात, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं हृदय आपल्याला दिसून येतं. मोस्टली ॲम्फिबियन्स, सगळेच ॲम्फिबियन असतील असं नाही, पण मोस्टली उभयचर प्राणी जे आहेत त्यांच्यात आपल्याला हे दिसून येतं. प्रश्न एवढेच मिळाले जे थोडेसे संशयित प्रश्न आहेत की यांवर विचारला गेला होता प्रश्न, पण एक्झॅक्ट प्रश्न माहीत नाही. असे टॉपिक बघूया. इथेनॉलवर प्रश्न विचारला गेला होता. इथेनॉल फार चर्चेत आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करून आपण किती राज्यांमध्ये इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करतो असा काहीतरी प्रश्न असू शकतो, किंवा किती टक्के इथेनॉल मिक्स करतो असाही प्रश्न असू शकतो. त्यानंतर सरनाम्यातील शब्द आणि जोड्या, शब्द आणि त्यांसमोरील शब्द किंवा वैशिष्ट्ये असा काहीतरी प्रश्न विचारला गेला असेल. जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारला गेला होता सरनाम्यावर. त्यानंतर भारतीय वनांवर प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर हिमालयीन पर्वतरांगांमधील नदी प्रणाली जी आहे त्यावर कोणती समिती नेमली होती असा काहीतरी प्रश्न होता. कन्फर्म नाही आहे, पण असा काहीतरी प्रश्न होता. त्यानंतर कवकवर्गीय वनस्पती यांवर सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर कायटिन, ज्याला आपण चिटिन असं सुद्धा म्हणतो, यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे लक्षात असू द्या सगळे क्वेश्चन वगैरे, आणि प्रश्न बरेचसे रिपीट होत आहेत. त्यामुळे रिपीट होणाऱ्या प्रश्नांकडे थोडंसं लक्ष द्या, थोडे व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल कोणते प्रश्न रिपीट होतात ते सारखे आणि कोणते होऊ शकतात. जर एखादा प्रश्न रिपीट झाला तर तुमचा फायदाच होणार आहे, नुकसान तर होणारच नाही आहे. त्यामुळे नक्कीच असेच व्हिडिओ बघा. तुम्हाला जर वाटले, आवडले तर बघा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला आवडले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तसं नक्की कळवा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला मी अधिकारी.